सोनाली एक साधी, सुशिक्षित मुलगी होती. तिचं लग्न एका श्रीमंत घरात झालं. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण काही दिवसांनी सासूचा खरा स्वभाव समोर आला. तुझी लायकी फक्त आमच्या घरची भांडी घासायची आहे. सासू रोज टोमणे मारायची. सोनाली शांतपणे सगळं सहन करत होती. ती शिक्षित होती आणि तिला काहीतरी मोठं करायचं होतं, पण घरच्या वातावरणामुळे ती काही बोलू शकत नव्हती. एक दिवस तिने धैर्य करून सांगितलं, "आई, मला नोकरी करायची आहे. मी हॉटेल मॅनेजमेंट शिकले आहे." सासू लगेच रागावली, "तुझी लायकी नाही, घर सांभाळ." राजेशही आईच्या बाजूनेच होता. सोनाली खूप दुखावली, पण तिने हार मानली नाही. काही दिवसांनी ती बाजारात गेली असताना तिला एक मोठ्या हॉटेलमध्ये मॅनेजर रिक्वायर्ड असा बोर्ड दिसला. ती थोडी घाबरली, पण तरीही ती आत गेली. इंटरव्ह्यूमध्ये तिचं ज्ञान पाहून हॉटेलच्या मालकाने तिला लगेच नोकरी दिली. सोनालीने घरच्यांना काही न सांगता काम सुरू केले. तिच्या मेहनतीमुळे ती लवकरच सगळ्यांची आवडती बनली. काही महिन्यातच ती मॅनेजर झाली. एक दिवस तिच्या सासऱ्याच्या लोकांनी त्याच हॉटेलमध्ये पार्टी ठेवली. सासूने तिला पाहताच सगळ्यासमोर ओरडायला सुरुवात केली, "तुझी हिंमत कशी झाली इथे काम करायची? तुझी लायकी आहे का?" सोनाली शांत उभी राहिली. तेवढ्यात हॉटेलचा मालक आला आणि म्हणाला, "मॅडम, जरा आदराने बोला. ही आमच्या हॉटेलची बेस्ट मॅनेजर आहे." सगळे थक्क झाले. सासू आणि राजेश दोघेही लाजले. सासू हळू आवाजात म्हणाली, "मला माफ कर." सोनाली शांतपणे म्हणाली, "माफी मला नको. फक्त कोणाची लायकी कमी समजू नका." त्या दिवशी सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. सोनालीने स्वतःचा मार्ग निवडला आणि आपल्या मेहनतीने मोठं नाव कमवलं. या कथेतून आपल्याला असं शिकवण मिळतं की कोणालाही कमी लेखू नका. मेहनत आणि आत्मविश्वासाने यश मिळते. ही कथा कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.